नागपुर के पांचपावली पुलिस थाना अंतर्गत घर चोरी और वाहन चोरी मामले में 2 आरोपियों को गिरफ्तार किया है। पुलिस ने दोनों के कब्जे से 1,08,000 रुपए का मुद्देमाल जब्त किया है, जिसमें सोने के जेवर, नगद रकम और चोरी की लूना गाड़ी शामिल है। यह कार्रवाई वरिष्ठ पुलिस निरीक्षक बाबूराव राऊत के मार्गदर्शन में की गई। फिर्यादीने 22 तारखेपासून तर 29 तारखेमध्ये बाहेर होते, लॉक करून गेले होते। जेव्हा 29 तारखेला त्याच्या लक्षात आलं घराचा कढीकोंडा तुटलेले, अलमारीमध्ये ठेवलेले सोनं किंवा कॅश नाही, याच्या बाबतीत रीतसर तक्रार नोंदवल्यावर आम्ही तक्रार दाखल करून घेतली। त्याच्यात 20,000 कॅश होतं, सोन्याची एक रिंग, सोन्याचे टॉप्स आणि चांदीचे गोप। तर तपासादरम्यान एक डाऊटफुल आणि गुप्त बातमीद्वारे एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलं, निखिल नंदेश्वरला। तो अगोदर मारामारी आणि घरफोडीच्या गुन्ह्यातला आरोपीच आहे। त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की सागर रंभाड हा पण त्याच्यात होता। सागर रंभाडला ताब्यात घेतलं। सागर रंभाडकडून आम्ही ते सर्व चोरीस गेलेला माल रिकव्हरी केलेले आहे। त्यात त्यांनी जे आणखी चोरीस गेलेले एक मोटरसायकलचा वापर केलं, ते पण रिकव्हरी करण्यात आली। अंदाजे पूर्ण 1,08,000चा माल मुद्देमाल जप्त करण्यात आलं। हे सर्व प्रक्रिया PSI रणजित माचगावकर, नाना भोगे हवालदार आणि नाना इम्रान मेनेवार, संतोष शेंद्रे आणि गगन यादव या टीमने ही कारवाई केलेली आहे। चोरी करण्याचा मागचे सागर मंडला आणि निखिल नंदेश्वर हे गुन्हेगार असून यांना दुसरं काय कामधंदेच नाही। एखादा कामधंद्यावर गेलं तरी त्यांची लायकी नाही की एखादा व्यापारी त्याला कामावर ठेवलं, कारण हॅबिच्युअल ऑफेंडर्स आहेत। 17 ते 18 गुन्हे सागर रंभाडवर आहे आणि 4 गुन्हे याच्या निखिल नंदेश्वरवर आहे। बरोबर आहे, जसं गुन्हा दाखल होतो तसं आपल्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने आमचं मार्गदर्शन करून त्यांना DBला ब्रीफ करून आम्ही रवाना करतो। त्या पद्धतीने गुन्हा लवकरच उघडकीस आणलेली आहे।